एकनाथ शिंदे युद्धात जिंकले मात्र तहात हरले. भाजपच्या भट्टीत शिंदेंचा बळी जातोय. ही सगळी विधानं आहेत शिंदे गटातील नेत्याची, अर्थात सुरेश नवले यांची. नुकताच त्यांनी अशी काही मोठी विधानं केलेत ज्यामुळे खरंच भाजपच्या भट्टीत शिंदेंचा बळी जातोय का? ठाकरेंना सोडून गेलेले खासदार आता पश्चाताप करतायत का? असे अनेक प्रश्न विचारले जातात. या सगळ्याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी संजना, तुम्ही पाहताय टीओडी मराठी. एकनाथ शिंदेंनी बंड केलं स्वाभिमानासाठी, खऱ्या शिवसेनेसाठी, आणि शिवसेनेत आपल्याला मान सन्मान मिळत नव्हता म्हणून आम्ही शिंदेंसोबत गेलो, अशी अनेक कारणं शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांनी खासदारांनी सांगितली. मात्र आता त्याच खासदारांना उमेदवारीसाठी पायाची वाहन झिजवावी लागते किंवा उमेदवारी मिळालेलीच नाहीये. त्यामुळे आगीतून उठून फुफाटात अशी अवस्था त्या खासदारांची झाल्याची टीका दबक्या आवाजात केली जाते. असं म्हणण्याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी सुरू झालेलं मतदान, महायुतीमध्ये झालेलं जागा वाटप, अजूनही काही जागांचा राहिलेला तिढा आणि काही जागांवर शिंदे यांची झालेली गळचेपी. अर्थात सर्वेचं कारण सांगून शिंदे गटातील अनेक खासदारांना तिकिटापासून वंचित ठेवण्यात आले, तर काही जागांवर भाजपने दावा सांगितला. नुकताच ताजं उदाहरण द्यायचं झालं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण देता येईल. 2009 ला तयार झालेला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा हा मतदारसंघ गेली 2 टर्म शिवसेनेकडे. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे असणारे विनायक राऊत इथे खासदार म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे या जागेवर साहजिकच शिंदे गटातील उमेदवाराला जागा मिळणं अपेक्षित होतं. याशिवाय शिवसेनेतील उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यासाठी इच्छुक होते. मात्र या ठिकाणी भाजपने आपला फासा टाकत शिवसेनेचा असणारा हा बालेकिल्ला काबीज केला आणि येथून माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेली 2 टर्म शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला हा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ आता भाजपच्या वाट्याला गेला. त्यामुळे सर्वेचं कारण सांगून भाजपने एकनाथ शिंदे यांना चक्रव्यूहात अडकवलंय असा आरोप देखील सुरेश नवले यांनी याबद्दलच बोलताना केला होता. आता नेमकं काय काय झालं होतं ते जाणून घेऊयात. आता अजून एक सांगायचं म्हणजे एकनाथ शिंदेंनी जेव्हा बंड केलं तेव्हा त्यांच्यासोबत 13 खासदार होते. 2019 ला जेव्हा लोकसभा निवडणूक झाली होती तेव्हा भाजप आणि शिवसेनेची युती होती. युतीमध्ये ही निवडणूक लढवण्यात आली होती. त्यावेळी शिवसेना दुभंगली नव्हती आणि शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले होते आणि बंडानंतर 13 खासदार हे शिंदे यांच्यासोबत शिवसेनेत गेले, जसे की मी मगाशी सांगितलं. मात्र त्याच खासदारांना आता बंड केल्याचा पश्चाताप होतोय का, असा सवाल देखील केला जातो. याचं कारण म्हणजे त्यांच्या खासदारकीचं तिकीट डायरेक्ट कापण्यात आलं आणि त्यामागे देखील भाजपाने सर्वेचं कारण दिल्याचं सांगितलं जाते. आता कोणकोणत्या जागांवर शिंदेच्या शिवसेनेचा गेम झालाय ते देखील पाहूयात. सगळ्यात पहिलं उदाहरण म्हणजे यवतमाळ वाशिमचं. यवतमाळ वाशिम मध्ये गेली 5 टर्म शिवसेनेच्या शिंदे गटातील असणाऱ्या भावना गवळी या खासदार राहिल्यात. मात्र त्यांना यवतमाळ वाशिम मधून यंदा उमेदवारी देण्यात आलेली नाहीये. त्यांचा पत्ता डायरेक्ट कट करण्यात आला. एवढंच नव्हे तर त्यांचं तिकीट रद्द होऊ नये, त्यांना उमेदवारी दिली जावी यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. पण ज्या हिंगोलीमधून हेमंत पाटील यांचं तिकीट शिवसेनेनं कापलं, त्याच हेमंत पाटील यांच्या पत्नी यांना यवतमाळ वाशिम मधून उमेदवारी देण्यात आली. अर्थात हिंगोलीमधून हेमंत पाटील यांना खासदारकीची उमेदवारी देण्यात आली होती, मात्र दिलेली उमेदवारी रद्द करत या ठिकाणी अर्थात हिंगोलीमध्ये बाबूराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. आता याचं कारण काय, तर अनेक भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला होता म्हणून. रामटेकमध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाणे गेली 2 टर्म खासदार आहेत. मात्र त्यांचं तिकीट कापण्यात आलं असून काँग्रेसमधून आलेले राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली. आता या 3 ठिकाणी खासदारांचे तिकीट कापण्यात आलं तर आता नाशिकचं देखील असंच काहीसं होण्याची अटकळ बांधली जाते. हेमंत गोडसे यांचा पत्ता कट करत नाशिकमध्ये ही जागा राष्ट्रवादीला दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. आता अशा काही जागा आहेत जे शिवसेनेचा बालेकिल्ला असताना भाजपने यावर आपला दावा सांगून तिथे आपला उमेदवार जाहीर देखील केला. पहिली जागा म्हणजे मी मगाशी सांगितली ती रत्नागिरी सिंधुदुर्ग, जी आता भाजपला मिळाली आणि राणेंना इथून उमेदवारी मिळाली. पुढची आणि महत्त्वाची ठरलेली जागा म्हणजे अमरावती.
आनंदराव अडसूळ जे अमरावतीचे खासदार राहिलेत त्यांना ही जागा मिळावी, शिवसेनेला अमरावतीची जागा सोडण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र तरी देखील भाजपने नवनीत राणा यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला आणि भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यामुळेच भाजपचे कार्यकर्ते, आनंदराव अडसूळ आणि महायुतीचा घटक पक्ष असणारे प्रहारचे नेते बच्चू कडू देखील नाराज झाल्याचं पाहायला मिळाले. आता तिसरं म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ. शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील आढळराव पाटील यांना या ठिकाणाहून निवडणूक लढवायची होती. असं असताना ही जागा राष्ट्रवादीला देण्यात आली. पण उमेदवारी हवी असल्यामुळे शिवसेनेत असणाऱ्या आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. म्हणजे तो त्यांना करावा लागला. या सगळ्यातूनच खासदारांची या ठिकाणी घुसमट होतीये हे सरळ आणि स्पष्टपणे दिसू लागले. सगळ्यात मोठे जे ठरतायत ते म्हणजे मुंबईच्या 2 जागा, ठाणे आणि कल्याण. अर्थात या दोन्ही जागांवर भाजपने दावा सांगितला होता. आता जरी श्रीकांत शिंदे यांना कल्याणची उमेदवारी दिली गेली असली तरी ठाण्याचं काय होईल? शिंदे स्वतःचा असलेला हा बालेकिल्ला तरी जपून ठेवतील का, हे पाहणं महत्वाचं आहे. दरम्यान या सगळ्या घडामोडीवर आणि सुरेश नवले यांनी या सगळ्यावर आपली प्रतिक्रिया देताना असं देखील म्हणलं की शिंदेच्या हाती जागा वाटपात वाटाणाच्या अक्षता ठेवण्यात आल्यात. शिंदेना भाजप फसवते. आता हा आरोप तुम्हाला योग्य वाटतो का? आणि या सगळ्या घडामोडीवर तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.